हॅलो फ्रेंड्स, युअर वेलकम अगेन इन माय युट्यूब चॅनल अ बिग झिरो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे युज्ड टू अँड वुड हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. म्हणजे भूतकाळातील सवय, क्रिया किंवा अवस्था किंवा स्थिती दाखवण्यासाठी युज्ड टू आणि वुडचा वापर केला जातो. नेहमी परीक्षेमध्ये युज्ड टू वापरा म्हणतात, कधी कधी वुड वापरा म्हणतात. इसकी टोपी उसकी सर. युज्ड टू ला काढायचं, वुडला वापरायचं. कधी वाक्यामध्ये जर वूड आलं तर त्या वूडला कट करायचं आणि युज्ड टू ठेवायचं. हे असेच बदल, साधे बदल आपल्याला करायचे आणि आपल्याला मार्क्स मिळवायचे. बघा, आता युज्ड टू चा वापर आणि वूडचा वापर कुठे होतो, तर त्या अगोदर एक गोष्ट सांगावीशी वाटते. बघा, वूड म्हणजे काय, तर विलचा भूतकाळी शब्द आहे. विलचा वापर आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये किंवा पुढे आपण ज्या काही भविष्यकाळीची वाक्य आहेत ना, त्याच्यामध्ये विलचा वापर आपण करत असतो. तर विलचा भूतकाळ हा वुड आहे आणि युज्ड टू आणि वुडचा वापर करून आपल्याला भूतकाळी सवय, क्रिया, अवस्था, स्थिती दाखवायचा आहे. म्हणजे बघा, जी क्रिया पूर्वी होत होती आता होत नसेल तर त्यासाठी आपल्याला युज्ड टू चा वापर करायचा आहे. जी क्रिया सुरुवातीला किंवा पूर्वी काही वर्षा अगोदर किंवा भूतकाळामध्ये जर होत होती आणि ती क्रिया वारंवार होत असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला वुडचा वापर करायचा आहे. फक्त फरक एवढाच आहे की युज्ड टू केव्हा वापरायचं, जर वर्तमान काळामध्ये ती क्रिया आता होत नसेल, ती क्रिया खोटी आहे हे सांगण्यासाठी युज्ड टू चा वापर करायचा. आणि वुडचा मात्र ती क्रिया होत होती हे सांगण्यासाठी, नेहमी होत होती हे सांगण्यासाठी काय करायचं, तुम्हाला वुडचा वापर करायचा आहे. तर बघा, तर दोघांमध्ये फरक हाच आहे की जी क्रिया किंवा सवय भूतकाळात होत होती त्यासाठी युज्ड टू चा वापर करायला लागेल. बघा, आणि कधी कधी अवस्था किंवा स्थिती असे काही शब्द येतात, त्याबद्दल आपल्याला काय करावं लागेल. बघा, एक्झाम्पल बघा, युज्ड टू चा वापर करावा लागेल. इथे एक एक्झाम्पल आहे, आय युज्ड टू लिव्ह इन पुणे. मी पुण्यात राहायचो. बघा, कधी पण जर युज्ड टू तुम्हाला चांगलं वापरायचं असेल ना, म्हणजे ती गोष्ट भूतकाळात होत होती पण आता जर होत नसेल एवढं सांगण्यासाठी तुम्हाला युज्ड टू चा वापर करायचा आहे. आणि नेहमी वारंवार तुम्ही वुडचा वापर करू शकतात. दोन्ही जरी वापरलं तरी काही फरक पडत नाही. बघा, मी पुण्यात राहत होतो किंवा मी पुण्यात राहायचो पण आता राहत नाही. जस्ट ही क्रिया सांगण्यासाठी काय केलं आपण, इथं युज्ड टू चा वापर केलाय. आता युज्ड टू च्या नंतर येणारं क्रियापद हे पहिलंच येतं. जरी भूतकाळी युज्ड टू असेल किंवा जरी भूतकाळी वुड असेल तरी त्याच्यानंतर येणारं क्रियापद हे पहिलंच असलं पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट, ओके, म्हणजे करता, वुड आणि V1 हे घ्यायचंय. बघा, आम्ही दर संध्याकाळी कॅरम खेळायचो. वी वुड प्ले कॅरम एव्हरी इव्हनिंग. एव्हरी सारखे शब्द येतात, ओके, वुडच्या वाक्यामध्ये. ही वुड हेल्प हिज फादर इन द शॉप. तो वडिलांना दुकानात मदत करायचा, म्हणजे सारखं मदत करायचा, म्हणजे हे सांगण्यासाठी. आणि आता ही क्रिया जर स्टॉप झाली असेल तर डेफिनेटली तिथं काय वापरायचं, युज्ड टू वापरू शकतो आपण. नेक्स्ट, म्हणजे भूतकाळातील सवय जर स्थिती किंवा अवस्था होती आणि आता सद्यस्थितीमध्ये बंद झाली हे दर्शवण्यासाठी युज्ड टू चा वापर करायचा आणि इतर वेळी वुड वापर करायचा. म्हणजे भूतकाळातील वारंवार होणारी कृती आणि भूतकाळातील सवय हे दर्शवण्यासाठी वुडचा वापर सारखाच केला जातो. ओके, नेक्स्ट पुढे बघूयात आपण. तर दोघांमधला फरक आपण बघितला. तर बघा, आता आपण युज्ड टू आणि वुडचे काही वाक्य घेऊयात. बघा, भूतकाळातील सवय पण आता होत नाही, ती सवय आता नाही. आणि वुडचा वापर बघा, भूतकाळातील सवयीने वारंवार केलेली कृती किंवा क्रिया. जर तुम्हाला सारखं आम्ही हेच केलं तेच करायचो हे जर म्हणायचं असेल ना, तर वारंवार जी फ्रिक्वेंटली जी क्रिया झाली तर त्यासाठी तुम्हाला वुड वापरायचं आहे. आणि ती क्रिया आता सध्या होत नाहीये, वर्तमान काळामध्ये ती क्रिया सत्य नाही किंवा ती चुकीची आहे असं म्हणण्यासाठी सुद्धा तुम्हाला युज्ड टू चा वापर करावा लागतो. आणि युज्ड टू नंतर क्रियापद हे मूळ रूपामध्ये घ्यायचं. इथं सुद्धा वुड नंतर येणारे क्रियापद हे मूळ रूपामध्ये घ्यायचंय. मी क्रिकेट खेळायचो, मी पूर्वी क्रिकेट खेळायचो. बघा, खेळायचो, गायचो, उठायचो, जायचो, करायचो, वाचायचो, पोहायचो, रडायचो. जर असे जर शब्द आले, म्हणजे असे जर शब्द आले, करायचा, करायची, करायचे, करायचो, असे जर शब्द जर आले तर त्यावेळेस मात्र युज्ड टू आणि वुड असे शब्द घ्यायचे. लक्षात घ्या, फक्त आता ती क्रिया जर
वर्तमान काळामध्ये नाहीये, ती सवय बंद झाली, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला युज्ड टू वापरण्याशिवाय पर्याय नाही. बघा, युज्ड टू प्ले क्रिकेट म्हणजे मी पूर्वी क्रिकेट खेळायचो पण आता क्रिकेट खेळत नाही, फक्त असं तुम्हाला सर सांगायचं असेल ना, तर त्यावेळेस मात्र युज्ड टू चा वापर करायचा. युज्ड टू आणि वूड मध्ये थोडाफार फरक आहे. दोघे एकमेकांच्या ऐवजीच वापरायचे. आपल्याला सांगायचं फरक म्हणजे फक्त कोणती क्रिया केव्हा झाली आणि केव्हा स्टॉप झाली हे सांगण्यासाठी फक्त युज्ड टू चा वापर केला जातो. शी युज्ड टू वेक अप अर्ली. ती सकाळी लवकर उठायची, म्हणजे आता उठत नाही पण ती पूर्वी उठायची. वी युज्ड टू गो फॉर वॉक डेली. आम्ही दररोज डेली फिरायला जायचो, म्हणजे दररोज फिरायला जायचो, म्हणजे आता बंद आहे. म्हणजे युज्ड टू चा वापर अशा पद्धतीने केला आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. इथं शी वुड हेल्प हर मदर. ती तिच्या आईला मदत करायची, म्हणजे ती सारखं सारखं मदत करायची हे सांगायसाठी असेल. म्हणजे वुडचा वापर केल्यानंतर आपल्याला ती क्रिया सवयीने वारंवार झाली, वारंवार ती कृती केली गेली हे सांगण्यासाठी. हिथं पण वारंवार केली पण आता ती क्रिया बंद झालेली आहे हे सांगण्यासाठी एवढंच फात्र मात्र फरक आहे. एवढं लक्षात घ्या. ही वुड रीड स्टोरी बुक ऍट नाईट. तो रात्री गोष्टींची पुस्तके वाचायचा. म्हणजे ती क्रिया सारखी होत होती हे सांगण्यासाठी वुडचा वापर आपण इथे करतोय. नेक्स्ट आपण बघूयात. दोघांमध्ये बघा, युज्ड टू आणि वुड नंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब हे घ्यायचं आहे. दोघं पण भूतकाळातील सवय, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट एवढंच सांगायचं काम करतात. बघा, मी पूर्वी लवकर उठायचो, आता उठत नाही, पण मी लवकर, इथं पण बघा दोघांचा अर्थच आहे. मी पूर्वी लवकर उठायचो, इथं मी नेहमी लवकर उठायचो. तर इथं बघा, दोन्ही जर आता जर परीक्षेमध्ये जर आलं की हे सेंटेन्स जर आलं, आय युज्ड टू गेट अप अर्ली, आणि तिथं जर विचारलं यूज वुड, जर परीक्षेत जर विचारलं तुम्हाला हे असं वाक्य जर विचारलं की आय युज्ड टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, तर इथं फक्त काय करायचं, तुम्हाला हे युज्ड टू कट करायचं आणि इथं मात्र वुड वापरायचं आहे. बघा, स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठल्याही 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये युज्ड टू चा लेसन असतो, तर ह्याला काढायचं. इन्स्टेड ऑफ द युज्ड टू जस्ट चेंज युज्ड टू अँड यूज वुड. फक्त युज्ड टू कट करायचं आणि तिथं फक्त काय वापरायचं, वुड वापरायचा. अर्थ तोच राहतो, फक्त सांगायचा फरक कसा, आपलं बोलताना की ती सवय आता पूर्वी होती, आता बंद जर झाली असेल तर युज्ड टू वापरा. आणि ती सवय जर भूतकाळामध्ये जर वारंवार होत असेल तर त्यावेळेस मात्र वुड वापरा. ओके, काही आणखी एक सेंटेन्स बघूयात आपण. त्या सेंटेन्सने आपल्याला जास्त करेल. बघा, इथं युज्ड टू चा वापर सर्वत्र केला गेला आहे. ओके, इथं सगळ्या वाक्यामध्ये युज्ड टू येतो. 5 वाजता उठायचो, दिसतोय तुम्हाला मुलगा. मग आय युज्ड टू वेक अप. टू जिथं जिथं आलं, टू नंतर येणारं क्रियापदाचं फॉर्म हे फर्स्ट फॉर्म मध्येच येतं. आय युज्ड टू वेक अप ऍट 5 o'clock. मी 5 वाजता उठायचो, म्हणजे आता उठत नाही, पूर्वी उठायचा, म्हणून त्याला आपण युज्ड टू वापरलंय. ओके, शी युज्ड टू डान्स ब्युटिफुली, म्हणजे इथं पण युज्ड टू वापरलंय. शी युज्ड टू डान्स ब्युटिफुली. ती खूप सुंदर नाचायची, नृत्य करणारी मुलगी दिसते तुम्हाला, म्हणजे ती पूर्वी नाचायची, आता नाचत नाहीये. म्हणजे वर्तमान काळामध्ये जी गोष्ट खरी आहे, ओके, ते सांगण्याचा इथं प्रयत्न केलाय. वी युज्ड टू लिव्ह इन पुणे. आम्ही पुण्यात राहायचो, म्हणजे इथं युज्ड टू न वापरता आपल्याला काय करायचं इथं, म्हणजे आता मी जर लातूरमध्ये राहत असेल, मी पुण्यात राहायचो हे सांगायचं असेल ना, मी जस्ट हे सेंटेन्स बोलू शकतो, आय युज्ड टू लिव्ह इन पुणे. मी पुण्यात राहायचो. ओके, नेक्स्ट आहे ही युज्ड टू गो टू स्कूल बाय बस. तो बसने शाळेला जायचा. ओके, म्हणजे तो आता जातो का, नाही, तो जात असायचा. नेक्स्ट आहे, म्हणजे इथं सुद्धा काय येतं, इथं युज्ड टू चा वापर आणि नंतर बघा क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे. इथं सुद्धा फर्स्ट फॉर्म वापरलाय, इथं सुद्धा डान्स हे फर्स्ट फॉर्म वापरलाय आणि वेकअप किंवा हे सुद्धा फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे दे युज्ड टू विजिट देअर विलेज इन समर. ते उन्हाळ्यामध्ये त्यांच्या गावी भेट द्यायचे, म्हणजे इथं सुद्धा युज्ड टू चाच वापर इथं करावा लागेल. म्हणजे ते समर मध्ये जायचे, आता जात नाहीयेत, मग हे सांगण्यासाठी तुम्हाला त्याचा वापर करावा लागेल. आता वुडचा सेंटेन्स आपला सराव करायचा. वुड म्हणजे काय, तर विलचा भूतकाळ. काय, विल
बघा, सिम्पल फ्युचर मध्ये येतं, कंटिन्युअस म्हणजे फ्युचर कंटिन्युअस मध्ये येतं, फ्युचर परफेक्ट मध्ये येतं, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसच्या वाक्यामध्ये सुद्धा विल येतं. म्हणजे विलचा भूतकाळ काय येतो तर वुड येतो. विलचा भूतकाळ वुड येतो. ओके, वुडचा अर्थ करायचो, करायची, करायचे म्हणजे चो या अर्थानं करायचो, करायची, करायचे. ओके, ह या अर्थानं आपण वुडचा आणि युज्ड टूचा दोघांचा वापर करायचा आहे. आता इथले सेंटेन्स मात्र आहेत ते कशासाठी आहेत, वुडचा वापर कसा करायचा. आपण मगाशीच्या सेंटेन्स मध्ये बघितलं की युज्ड टू कशासाठी वापरलं, जी सवय भूतकाळात होती ती सवय आता नाही, ती सवय किंवा ती अवस्था स्टेट सुद्धा दाखवण्यासाठी युज्ड टूचा वापर होतो. इथं मात्र आता वुडचा वापर आपल्याला कसा करायचा ते बघायचं आहे. इथं आपल्याला वुड वापरायचं आहे. आय वुड स्पेंड माय हॉलिडेज ॲट माय ग्रँडमदर्स प्लेस. मी माझ्या आजीच्या घरी काय करायचो, सुट्ट्यांचे दिवस घालायचो, म्हणजे स्पेंड करायचो. जर करायचो हे जर तुम्हाला म्हणजे तुम्ही भूतकाळामध्ये वारंवार केलं हा, ते सांगण्यासाठी इथं वुड वापरायचं. जर आता जर बंद असेल तर युज टू वापरा. डेफिनेटली इथं मला वुड वापरू वाटायला लागले म्हणून मी इथं वुड वापरतोय. मगाशी सेंटेन्स तेच होतं. वी वुड प्ले कॅरम एव्हरी इव्हिनिंग. आम्ही दर सायंकाळी काय करायचो, कॅरम खेळायचो. हे दोन्ही वाक्य ह्या पण वाक्यामध्ये बघा, ही ऍक्शन फ्रिक्वेंटली व्हायची, वारंवार व्हायची म्हणून इथं काय वापरले, इथं वुड वापरलेलं आहे. शी वुड, नेक्स्ट पुढे सेंटेन्स बघा, शी वुड लिसन टू म्युझिक वाईल स्टडिंग. ती अभ्यास करताना संगीत ऐकायची. ओके, म्हणजे ती पूर्वी करायची ती गोष्ट आणि आता सुद्धा करत असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला वुड वापरायचा आहे. ही वुड कलेक्ट स्टॅम्प. इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, वुड हा शब्द वापरावा लागेल. तो काय करायचा, टपाल तिकडे गोळा करायचा. नेक्स्ट आहे सेंटेन्स, दे वुड सेलिब्रेट एव्हरी फेस्टिवल टुगेदर. ते प्रत्येक सण एकत्र साजरा करायचे. म्हणजे भूतकाळामध्ये जर तुम्हाला करायचं, करायची, करायचो असे जर शब्द जर म्हणायचे असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला युज्ड टू किंवा वुडचा वापर करावा लागेल. पण ह्या सेंटेन्स मध्ये बघा, ही क्रिया सारखी होते भूतकाळामध्ये, म्हणजे हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. भूतकाळातील सवय जर सांगायचं असेल ना, तुम्हाला वुड किंवा युज्ड टूचा वापर करावा लागेल. इथं वुड्स आणि इथं वुडचा वापर केलाय. मागच्या काही सेंटेन्स मध्ये आपण युज्ड टूचा वापर केला. तर बघा, युज्ड टू आणि वुडची तुम्हाला काही इथं वाक्य आहेत आणि त्याच्यामधला फरक पण दाखवला गेलाय. तर बघा, इथं युज्ड टू वापरलं, इथं वुड वापरलं गेलेलं आहे. तर भूतकाळातील सवय जी आता नाही, ओके, किंवा सद्यस्थितीची परिस्थिती किंवा वारंवार घडणारी क्रिया हे सांगण्यासाठी सुद्धा युज्ड टूचा वापर होतो. फक्त ही गोष्ट महत्वाची आहे बघा, जी क्रिया पूर्वी होत होती आता होत नाही, त्यासाठी स्पेशली युज्ड टूचा वापर करत चला बोलण्यामध्ये. म्हणजे हे बोललं की लक्षात येतं की बाबा ही गोष्ट पहिलं तो करायचा, आता होत नाही त्याला. ठीक आहे. आणि जर वूड वापरत असेल म्हणजे हे भूतकाळामध्ये करत असेल बाबा, ही क्रिया काय करत असेल तो 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 व्यक्ती किंवा ती स्त्री किंवा तो मालक किंवा काही लोक ते वारंवार करत असतील. वारंवार होणारी सवयीची क्रिया किंवा गोष्ट ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वुडचा वापर करायचा आहे. आणि क्रियापदाचं बघा, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म दोन्हीकडे सारखंच आहे आपल्याला. ऑल पर्सन साठी आपण वापरू शकतो, काही फरक पडत नाही. आय, वी, यू, ही, शी, इट, दे ह्या सर्व सर्वनामासाठी आपल्याला युज्ड टू आणि वुड वापरता येतं. अजिबात भेद नाही की आयला एम वापरायचं, वी या सर्वनामासाठी आर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं, अजिबात नाही, असा इथं भेदभाव नाहीये. इथं इथं तेच सांगितलंय की आय युज्ड टू प्ले क्रिकेट इन माय चाइल्डहुड. मी माझ्या बालपणामध्ये क्रिकेट खेळायचो पण आता खेळत नाही. ते बालपण पूर्वी होतं, आता तारुण्य आलंय. म्हणजे आता ती क्रिया खेळताना आता ती क्रिया जमत नाही थोडक्यात, किंवा ती क्रिया आता स्टॉप झालीये. हे सांगण्यासाठी युज्ड टू वापरायचं. आणि जर फ्रिक्वेंटली जर ती क्रिया जर होत होती हे जर सांगायचं असेल तर त्यावेळेस मात्र वुड वापरा. बघा, आय वुड प्ले विथ माय फ्रेंड्स एव्हरी इव्हिनिंग. दर सायंकाळी मी माझ्या मित्रासोबत खेळायचो. शी वुड हेल्प हर मदर इन द किचन. शी वुड हेल्प हर मदर इन द किचन. स्वयंपाकघरामध्ये ती तिला आईची मदत ती करायची. ओके, म्हणजे वुडचा वापर करून आपण काय केलं, ती क्रिया फ्रिक्वेंटली होत होती
किंवा वारंवार होत होती. क्रियापदानंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. ओके, वुड हे सुद्धा काय आहे, भाववाचक सहाय्यकारी क्रियापद आहे, हे मॉडल ऑक्झिलरीज आहे. ओके, ह्याला काय म्हणू शकतो आपण, हे मॉडल ऑक्झिलरी आहे. ओके, म्हणजे भाववाचक सहाय्यकारी क्रियापद आहे. नेक्स्ट पुढले भाग आहे बघा, ही वी वुड गो फॉर वॉक आफ्टर डिनर. आम्ही जेवणानंतर फिरायला जायचो. म्हणजे बघा, ही क्रिया भूतकाळामध्ये जर सारखी होत असेल तर त्यासाठी वुडचा वापर करा. आणि इतर वेळी मात्र जर तुम्हाला ती क्रिया आता जर स्टॉप झाली असेल, ती क्रिया ते म्हणजे भूतकाळी क्रिया जर सांगताना जर ती आता जर स्टॉप झाली असेल तर त्यावेळेस मात्र युजर टू चा वापर करा. ओके, नेक्स्ट बघा, इथं काही सेंटेन्सेस दिलेत. आता आपण हे फायनली काय करूयात, सेंटेन्सेस सोडूया. म्हणजे एक्झॅक्टली जर परीक्षेमध्ये तुम्हाला आलं की युजर टू वापरायचं का वुड वापरायचं, अकॉर्डिंग टू यूज नुसार बघा आपल्याला कोणत्या पद्धतीने वापरायचं ती वाक्य, ह्यानुसार तुम्हाला कळायला पाहिजे. युजर टू वुड दोन्हीचा वापर सारखाच आहे, सेमच आहे. फक्त काय, जर ती क्रिया जर आता होत नसेल, आता वर्तमान काळामध्ये जर काही गोष्टी खोट्या असतील ना, त्या सांगण्यासाठी तुम्हाला युजर टू चा वापर करायचा. इतर वेळी मात्र वुड वापरा. दोन्ही जरी वापरलं तरी तुम्हाला काय फरक पडणार, फक्त तुम्हाला सांगायचंय भूतकाळातील सवय. नेक्स्ट पुढे बघा, इथं युजर टू वापरावं लागेल. ओके, आय युज्ड टू गो टू माय ग्रँड पॅरेंट्स हाऊस इन समर. मी उन्हाळ्यामध्ये माझ्या आजी आजोबांच्या घरी मी काय करायचो, घरी जायचो. तर इथं युज्ड टू म्हणजे पूर्वी जायचो, आता ते नसतील, हयात नसतील, तर सांगायची बाब म्हणजे ते आता ती क्रिया थांबलेली आहे, म्हणून इथं काय वापरायचं, आपल्याला युज्ड टू वापरायचं आहे. इथं युज्ड टू वापरलं आणि क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे बघा इथं गो. ओके, इथं बघा, शी वुड रीड स्टोरी बुक्स बिफोर स्लीपिंग. हा, ती झोपण्यापूर्वी गोष्टींची पुस्तके वाचायची. इथं वुड हे सेंटेन्स, वुड हे हेल्पिंग वर्ब वापरले आपण. नेक्स्ट आहे वी वुड हॅव अ पिकनिक एव्हरी इयर. म्हणजे दर वर्षी आम्ही सहलीला जायचो. म्हणजे ही क्रिया दरवर्षी होत होती. भूतकाळात ही क्रिया वारंवार होती, नित्यक्रिया होती, म्हणून आपण इथं वुड वापरतोय. ही वुड हेल्प हिज फादर इन द शॉप. तो दुकानात वडिलांना मदत करायचा. ही क्रिया वारंवार होत होती, म्हणून इथं वुड वापरलंय. दे वुड प्ले इन द ग्राउंड आफ्टर स्कूल. शाळेनंतर ते मैदानावरती खेळायचे. म्हणजे शाळा सुटल्यानंतर ती क्रिया वारंवार व्हायची, ह्यासाठी आपण इथं काय वापरायचं, आपला वुडचा वापर करायचा आहे. आय वुड राईड माय बायसिकल टू स्कूल. मी शाळेला जाण्यासाठी बाईकचा वापर करायचो, किंवा सायकलचा वापर करायचो. हे क्रिया सांगण्यासाठी वुडचा वापर केला इथं. शी वुड सिंग सॉन्ग इन द स्कूल फंक्शन. शाळेच्या कार्यक्रमामध्ये ती गाणी गायची. हे सांगण्यासाठी वुडचा वापर करायचा आहे. वी वुड वॉच टीव्ही इन द इव्हिनिंग. इव्हिनिंग मध्ये किंवा संध्याकाळी किंवा सायंकाळी आम्ही काय करायचो, टीव्ही पाहायचो. इथं बघा, ही युज्ड टू नॉट लाईक स्पायसी फूड. म्हणजे त्याला पूर्वी तिखट आवडत नसे किंवा तेवढं आवडायचं नाही, पण ते आता आवडतं. हे सांगण्यासाठी इथं वापरायचं आपला युज्ड टू. ओके, युज्ड टू. नेक्स्ट आहे आय वुड राईट लेटर्स टू माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांना पत्रे लिहायचो. म्हणजे बघा, इथं युज्ड टू वापरलंय आणि इथं वुड वापरलंय. युज्ड टू म्हणजे ती क्रिया भूतकाळात होत होती, आता ती क्रिया आता होत नाहीये, म्हणजे त्याला पूर्वी आवडत नसायचं, आता आवडतं. इथं बघा, मी पत्र लिहायचो, म्हणजे ती क्रिया वारंवार जर भूतकाळात होत असेल तर त्यावेळी मात्र युज्ड टू न वापरता वुडचा वापर करा. ओके, आय वुड राईट लेटर्स टू माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांना पत्र लिहायचो. म्हणजे ही क्रिया वारंवार फ्रिक्वेंटली होत होती. युज्ड टू चा वापर केव्हा करायचा, जर ती क्रिया जर भूतकाळामध्ये वारंवार होती पण आता जर वर्तमान काळात होत नसेल तर त्यावेळेस मात्र युज्ड टू चा डेफिनेटली वापर करा. तर मित्रांनो, केव्हा, कुठे आणि कसा करायचा, काही सरावाचे सेंटेन्सेस आपण घेतले. ह्यावरून मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा घटक चांगला समजला असेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट्स नक्की करा, लाईक करा, आपल्या मित्र परिजनांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.